खरं तर ज्या पद्धतीनं मागच्या दीड महिन्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्याची बोटं छाटून त्याचा अपहार करून त्याची बोटं छाटली होती, मला वाटतं की तशाच पद्धतीची पुनरावृत्ती या ठिकाणी आजही झालेली आहे की आमच्या शहर प्रमुखावर ज्या पद्धतीनं आज अपहरण करून त्याचं जे केलं, मला की खरं तर पोलीस प्रशासनाचं खूप खूप आभारी आहे. कारण त्यांच्या सतर्कतेपूर्वक खरं तर माझ्या कार्यकर्त्याचा जीव वाचला. आणि खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या माणसाच्यामुळं प्रताप चिखलीकर नावाच्या माणसामुळे जी दहशत निवडणुकीच्या माध्यमातून केली की ज्या कार्यकर्त्याने विरोधामध्ये प्रचार केला, त्याच्या पक्षाचा प्रामाणिकपणानं प्रचार केला, त्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं षडयंत्र करून त्याची जी दहशत निर्माण केली जाते. मी खरं तर या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती आहे, अशा पद्धतीच्या गुंडगिरी करणाऱ्या दहशत पसरवणाऱ्या आमदारापासून या पुढच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्याचं संरक्षण करावं. आणि जर ते केलं नाही तर मला वाटतं की जनता मैदानामध्ये उतरून अशा पद्धतीच्या माणसाचं निश्चितच पुढच्या काळामध्ये वस्त्रहरण केल्याशिवाय राहणार नाही चित्र या पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये राहील. तक्रार दिली आहे नेमकं आज खरं तर त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं अपहरण केलं गेलं, त्यांनी जी फिर्याद केली तो माझंही मानसिकतेमध्ये नाही की काय बोलावं काय नाही, कारण तो दहशतीखाली आहे. लक्षात ठेवा, रिव्हॉल्वर ज्या पद्धतीनं दाखवलं म्हणजे रात्रीच्या 8 वाजताच्या काळामध्ये अनेक जण 4-5 जण 5-7 जण येत आहे, त्याला रिव्हॉल्वर दाखवत त्याच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्याला. आणि जी दहशत नांदेडमध्ये शहरामध्ये केली जाते, नांदेड जिल्ह्यामध्ये केली जाते, मला खात्री आहे की हे खरं तर दुसरं कोणी नाही, चिखलीकर अँड गँग या शहरामध्ये ज्या पद्धतीने धुमाकूळ घालते त्याचा बंदोबस्त पोलीस प्रशासनानं करावं, शासनानं करावं. शासनाच्या विरोधामध्ये त्यांनी सांगितले की रुमाल बांधलेले कार्यकर्ते होते, रुमाल बांधून सांगतो कुण्या नेत्याचं काम करतोय. पुढच्या काळामध्ये नेत्याच्या विरोधामध्ये जर तो आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तुझा आवाज दाबण्याचा किंवा तुझा खून करण्याचा प्रयत्न केला जातील. मला वाटतं की अशा पद्धतीची दहशत या जिल्ह्यामध्ये जो माणूस करतोय त्याचा बंदोबस्त पुढच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनानं करावं. आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू, नाही तर रस्त्यावर येऊन आम्हाला या पुढच्या काळामध्ये आंदोलन करावं लागेल. नेमका काय प्रकार घडला होता? तुमचा अपहरण झाल्याची घटना म्हणजे चर्चा होते. मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो. त्यावेळेला अचानक काही लोक आले. त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं, गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी 1 तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं. कशामुळे तक्रार दिली आहे तुम्ही? नेमकं कुणाविरोधात तक्रार दिली आणि काय तक्रार दिली? मला माहीतच नाही की ॲक्च्युअली कोण होतं. फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली. आज तुला फक्त उचलले, याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर, आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली आहे. तुम्हाला कोणावर शंका आहे, म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल? आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शहर प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला. आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही, पोलीस तपास करतील. आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे. बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद, मी आज तुमच्या समोर जिवंत आहे. बस. तुम्ही म्हणालात की देवाणघेवाणवरून हे प्रकरण म्हणजे ही घटना घडली. आता हे त्यांनी मला राजकीय हेतूने झालंय का तुमच्या देवाणघेवाणीवरून झालंय? पहा, मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले, त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं. हे राजकीय होतं की व्यावहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. तुम्ही कुणाबद्दल तक्रार दिली आहे? मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे. 5 ते 7 जण होते. हत्यार काय होतं त्यांच्याकडे? पिस्तूल सांगितलं? नाही, पिस्तूलचं फक्त उल्लेख गोळी मारण्यात येईल एवढं ऐकण्यात आलं होतं, परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं बस. त्यांच्याकडे पिस्तूल होती का? नाही, मी नाही बघितली. माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. कुठं? नाही, मला तेवढी काही कल्पना नाही. मला फक्त चंदासिंग कॉर्नरला सोडण्यात आलं बस, एवढं माहिती आहे मला. अपहरणाची घटना घडली होती वॉर्डाचे शहर प्रमुख, नेमकी काय तक्रार देण्यात आली आहे, कुणाबद्दल? गौरव कोटगिरी म्हणून पीडित व्यक्ती इथे आले होते. त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत. कुणाबद्दल तक्रार दिली आहे? राजकीय हेतून झालाय का आर्थिक व्यवहार त्यांची देवाणघेवाण? सद्यस्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात घेऊ. फिर्यादीमध्ये पिस्टलचा उल्लेख करण्यात आलेला आहे. फिर्यादीमध्ये सध्या तरी पिस्टलचा उल्लेख नाहीये. कुठल्या अनुमानाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? फिर्यादीची प्रक्रिया सुरू आहे, त्यानंतर आपण गुन्हा दाखल करू. साधारणतः रात्री 9 वाजताच्या आसपास हे अपहरण झालेलं आहे. त्यानुसार आपण आता पुढची प्रक्रिया आणि तपास सुरू केलेला आहे. फिर्यादीनुसार पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते वाचलं असं त्यांनी सांगितले आहे. हो, आज नाकाबंदी ठिकठिकाणी आपण जसं आपल्याला मेसेज आला त्यानुसार आपण नाकाबंदी लावलेली होती
त्यामुळे आपल्याला पीडित व्यक्ती फार लवकर शीघ्रतेने आपल्या याच्यामध्ये सोडवण्यात आपल्याला यश आलेलं आहे. प्राथमिक चौकशीमध्ये कुठला राजकीय हेतूने अपहरण झालं होतं का किंवा काय निष्पन्न झालं? नाही, सध्या तरी एकदम प्राथमिक अवस्थेत आहे फिर्याद. आपण तपासामध्ये जे काही त्याचं कारण असेल ते निष्पन्न करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.